या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थितः नमस्तस्यै 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 नमो नमः. नमस्कार, श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सर्वांनी घटस्थापना केलीच असेल आणि आपण या 9 दिवसात देवी आईची खूप सेवा केली, पूजा केली. आपण घटस्थापना केल्यावर अखंड ज्योत तेवत ठेवली, अखंड दिवा लावला आणि कुंकुमार्चन केलं. आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ केले असतील, कोणी सिद्धकुंजिका स्तोत्राचे पाठ केले. अशा प्रकारे प्रत्येकाने या नवरात्रीच्या 9 दिवसात खूप वेगळी सेवा केली देवी आईची. आणि या नवरात्रीमध्ये घटस्थापनेला पण खूप विशेष महत्व आहे. तसंच घट विसर्जन करण्याला पण खूप विशेष महत्व आहे. आता घट कधी व कसे उठवावे, या 9 दिवसात आपण ज्या वस्तू आपण वापरल्या त्याचं काय करावं, याविषयी मी संपूर्ण माहिती तुम्हाला सांगणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नवरात्रीत 9 दिवसात आपण देवीच्या वेगळ्या 9 रूपांची सेवा केली आहे. सर्वांनी आपापल्या घरी घट बसवले असतील. 9 दिवस सेवा पूजा केली. नंतर 9 दिवसांनी घटाचं विसर्जन केलं जातं, घट उठवले जातात. आता यावर्षी खंडेनवमी आणि दसरा एकाच दिवशी आहे. अनेक जणांना प्रश्न पडला की घट कधी उठवायचे. तरी या वर्षी शनिवार 12 ऑक्टोबर रोजी खंडेनवमी दसरा आहे. तरी आता कोणी घट विसर्जन नवमीच्या दिवशी करतात, तर कोणी दसऱ्याच्या दिवशी विसर्जन करतात. आपण आपल्या कुळाप्रमाणे आपली पद्धत जी असेल त्याचप्रमाणे आपण घट विसर्जन करावे. आता प्रत्येक कुळाची रीत वेगळीच असते. आमच्याकडे दसऱ्याच्या दिवशी घट उठवले जातात. पण जर तुमच्याकडे कुळाची जी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही घट उठवावे. नवमीच्या दिवशी घट उठवावे किंवा दसऱ्याच्या दिवशी तुमच्या पद्धतीप्रमाणे घट उठवावे. आणि जर समजा तुम्ही या वर्षी पहिल्यांदाच घटस्थापना केली असेल आणि तुम्हाला याविषयी काही माहिती नसेल, तर तुम्ही मग दसऱ्याला घट विसर्जन करावे. या वर्षी 12 ऑक्टोबरला दसरा आहे, तर ह्या दिवशी घट उत्थापन करावे. तर घट कोणी उठवावे? घट घरातील पुरुष मंडळींनी घट उठवावे. घट उठवणार असाल त्या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपण शुचिर्भूत होऊन त्या दिवशी आपण आपली देवपूजा करायची आहे. आपल्या देवांची आपण 9 दिवस देवपूजा केली नाही नवरात्रीत, कारण आपण देव घटी बसवले होते, त्यामुळे आपण देवांची पूजा केली नाही. म्हणून आपण आता या दिवशी दसऱ्याच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठून देवांना स्नान घालावं. देवांना त्या दिवशी स्वच्छ वस्त्र, नवीन वस्त्र परिधान करावे आणि घट उठवण्यापूर्वी देवीची व घटाची आपल्याला पूजा करायची आहे. तर पूजा करताना नवर्ण मंत्र म्हणायचा आहे. देवीला हळद कुंकू लावायचं, फुले अर्पण करायची, नैवेद्य अर्पण करावा, धूप दीप ओवाळायचे आणि मंत्र म्हणावा. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. किंवा दुसरा मंत्र आहे, या देवी सर्वभूतेषु शांती रूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः. हा मंत्र म्हणावा. किंवा देवी आईचा नवर्ण मंत्र आहे, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडै विच्चे, हा मंत्र म्हणावा. आणि नंतर आपण गणपतीची पूजा करावी, आरती करावी आणि नंतर आपली देवी आईची आपण पूजा करावी, दुर्गा देवीची आरती करावी. अशा प्रकारे आपण देवीची सर्व पूजा करून घ्यावी. नंतर आपल्याला देवीला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवावा. कोणी त्या दिवशी पुरणाचा नैवेद्य दाखवतं. आणि नंतर आपण देवीला नैवेद्य दाखवून झाल्यावर देवीला आपण हात जोडून क्षमा प्रार्थना करायची. देवी आईला सांगायचं की हे देवी आई, मी तुझी या 9 दिवसात जमेल तशी वेडी वाकडी सेवा केली. तुझी सेवा करताना माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला तू तुझं बाळ समजून क्षमा कर आणि माझ्या सेवेचा स्वीकार कर. मला व माझ्या कुटुंबाला आशीर्वाद असू दे तुझा. माझ्या कुळाचं रक्षण कर, माझ्या कुळाचा सांभाळ कर.
तुझी कृपादृष्टी सदैव माझ्या परिवारावर असू दे, अशी प्रार्थना करावी. आणि घटावर आपण अक्षदा वाहाव्या. नंतर आपण घरातील 5 पुरुषांना बोलावून त्यांच्या कपाळी टिळा लावावा आणि त्यांना घट हलवायला सांगावे. आणि म्हणायचं की देवी आईचा उदो उदो म्हणायचं. असं घट हलवताना असं म्हणायचं, देवी आईचा उदो उदो. आता घट हलवताना घटावरचे नारळ आहे ते 5 वेळा उचलायचे आणि परत ठेवायचे. असं आपण 5 वेळा करायचं. त्यानंतर घटाचं हे धन आहे ते देवी आईला व्हायचं आणि पुरुष मंडळींच्या टोपीमध्ये ते रोवायचं. त्यानंतर घटावरचा नारळ आहे तो नारळ वाढवला जातो. आता काही कुळामध्ये अशी पद्धत आहे की ते नारळ काही ठिकाणी वाढवलं जातं, तर काही काही घरांमध्ये ते नारळ वाढवलं जात नाही, तर ते नारळ विसर्जन केलं जातं. तर तुमच्या कुळामध्ये जी पद्धत असेल त्याप्रमाणे करावं. आमच्या घरात नारळ विसर्जन केलं जातं. ज्या घरात नारळ वाढवलं जातं त्यांनी नारळ प्रसाद म्हणून ग्रहण करावा आणि घटामध्ये जे पाणी आहे ते पाणी ते फेकायचं नाही. या पाण्यात देवीची शक्ती असते, त्यात शक्ती तत्व साठलेलं असतं. आपण जी 9 दिवस सेवा करतो ती सगळी उपासना, जी सेवा आपली असते ती या घटामध्ये आलेली असते. म्हणून घटातलं पाणी हे फेकायचं नाही. ते पाणी आपण आपल्या घरात संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं असतं. या घटाच्या पाण्यात खूप शक्ती असते, त्यामुळे घटातील पाणी घरात शिंपडायचं. असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि करणी बाधा दूर होते आणि नजर बाधाही लागत नाही. म्हणून हा उपाय अवश्य करावा. कुलदेवीची शक्ती या घटाच्या पाण्यात असते, म्हणून या घटातलं पाणी सगळ्यांच्या डोक्यावर शिंपडावं आणि घरात टॉयलेट बाथरूम सोडून सर्वत्र शिंपडावं. आणि पूजेमध्ये आपण जे पान सुपारी फूल आहे ते सर्व साहित्य आहे जे वापरलेलं ते सर्व साहित्य आपण पाण्यामध्ये विसर्जन करायचं, इकडे तिकडे फेकायचं नाही. आणि आपण जो स्थापना करताना देवी आईचा फोटो जो ठेवला होता तो फोटो आपण पुन्हा आपल्या देवघरात जागेवर ठेवावा. आणि आपण घटाखाली जे अक्षदा आपण ठेवल्या आहेत त्या अक्षदा पक्षींना खायला द्याव्या. आणि आपण आता अखंड दिवा, आपण जो घटस्थापना करताना अखंड दिवा लावला होता, तर तो दिवा चालू असला तर तो हुंकर मारून विझवायचा नाही, त्याला आपोआप शांत होऊ द्यावं. तो दिवा विझवू नये, त्याला आपोआप शांत होऊ द्यावं. आणि ती वात आपण मोठीच लावलेली असते दिव्यामध्ये, अखंड दिव्यात, तर ती वात उरलेली असेल तर ती वात आपण कचऱ्यामध्ये न टाकता किंवा निर्माल्यामध्ये न टाकता ती वात आपण दिवा शांत झाल्यानंतर या अखंड दिव्याची वात आहे ती वात आपण कापूर सोबत जाळून घ्यावी. आणि जे घटातील धन आहे ते आपण दसऱ्याच्या दिवशी आपण जी शस्त्रपूजा करतो तेव्हा ते धन देवांना अर्पण करावे, वाहिले जाते. म्हणजे आपण देवी देवतांची पूजा करतो, शस्त्रपूजा करतो दसऱ्याच्या दिवशी, तेव्हा ते धन वाहिले जातं. आणि दसऱ्याच्या दिवशी मग हे घट विसर्जन करावे. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानला जातो. दसऱ्याच्या दिवशी आपण आपल्या देवांची पूजा करावी, धूप दीप नैवेद्य अर्पण करावे. दसऱ्याच्या दिवशी देवाला झेंडूची फुले खास अर्पण करावी. त्या दिवशी झेंडूच्या फुलांचं खूप महत्व आहे. आणि आपले जे धन आहे म्हणजे घट आहे ते आपण वाहत्या पाण्यात, नदीत किंवा आपण तलावामध्ये विसर्जन करावे. माहिती आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. बोलो श्री अंबे माता की जय, श्री दुर्गा माता की जय, श्री स्वामी समर्थ.